सुस्वागतम सुस्वागतम. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत ते तब्बल 40 वर्षानंतर आज 41 वर्ष झालेलं आहे आपल्याला. आणि 41 वर्षानंतर आपण या ठिकाणी जमा झालेलो आहोत. जुटीनं पेटलं रान तुफान आलया, काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया. एकजुटीनं पेटलं रान तुफान आलया, काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया. ढेगाळ माय मातीच्या ह्या डोळ्यात जागली आस, घेऊन हात हातामंदी घेतला लेकरांनी ध्यास. लई दिसानी भारल्या वाणी शिवार झालया. एकजुटीनं पेटलं रान तुफान आलया, काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया. पिचलेला इझलेला टाहो कधी न कुणा कळला, तळमळलीस तू करपुनी हिरवा पदर तुझा जळला. छळ केला पिढी जात तुझा ग उखडून वनराई. अपराध किती झाले पण आता शरण तुला आई. परतीन आली जाण जागर झालया. एकजुटीनं पेटलं रान तुफान आलया, काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया. जरी रुजलो उदरात तुझ्या कुशीत तुझ्या घडलो, स्वार्थाचे तट बांधत सुटलो अनवैरी तुझे ठरलो. चालवुनी वैराचे नांगर नासवली माती, छिन्न तुझ्या देहाची ही चाळण उरली आता हाती. उपरतीनं आली जाण जागर झालया. एकजुटीनं पेटलं रान तुफान आलया, हे काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया. ढेगाळ माय मातीच्या ह्या डोळ्यात जागली आस, घेऊन हात हातामंदी घेतला लेकरांनी ध्यास. लई दिसानी भारल्या वाणी शिवार झालया. एकजुटीनं पेटलं रान तुफान आलया, काळ्या भुईच्या भेटीला. मला सांगा सुख म्हणजे नक्की
काय असतं मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. बघितलं, एकमेकांसाठी त्याग करणाऱ्या, एकमेकांवर प्रेम करणाऱ्या लोकांचं हे कुटुंब दुःख नावाच्या गोष्टीचं या जगात अस्तित्व आहे की नाही अशी शंका यावी, इतकं आनंददायी वातावरण. दान घेता नाही झोळी हवी रिकामी, भरता भरता थोडी पुन्हा वाढलेली, आपण फक्त घेताना लाजायचं नसतं, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. प्रसन्न चेहरे, हास्य विनोद, सासू सुना अशा भेटल्यात एकमेकींना जणू काही एकाच बाकावर बसणाऱ्या दोन मैत्रिणी. देव देतो तेव्हा छप्पर फाडून देतो, हवय नको ते म्हणणं प्रश्नच नसतो, आपण फक्त दोन्ही हात भरून घ्यायचं नुसतं, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते. सवेरा हो गया है, चिड़ियाँ घोंसलों से निकल रही हैं, स्कूल की घंटी बज गई है, बच्चे सब स्कूल जा रहे हैं, हम भी तैयार हैं, स्कूल चले हम, मिलकर स्कूल चले हम. सवेरे सवेरे यारों से मिलने बन ठन के निकले हम, रोके से ना रुके हम, मर्जी से चले हम, बादल सा गरजे हम, सावन सा बरसे हम, सूरज सा चमके हम, स्कूल चले हम, स्कूल चले हम, हो स्कूल चले हम, हो. मंदिर सगळं प्रोजेक्ट असं ग्रह झालं ना, जे काय खरं आहे, जे काय सर तुम्ही उघड जरी राहिला तरी आम्ही शांत बसू. सर जणू त्या आवाजावर माणसं शांत होत होते पूर्ण. म्हणजे हा आनंदोत्सव आहे, तुमच्या भेटीचा योग तुम्ही आणला. सगळ्यात जास्त आनंद आम्हाला झाला सर्वांना. आम्हाला सुद्धा खूप मुलं तरी बाहेर कुठेतरी बाजारात परगावी कुठेतरी भेट व्हायची, रस्त्यात रेल्वे, तुमच्या भेटी फार दुर्लभ झाल्या. काही जणांची झाला, काही भेटी. त्यामुळं आज खूप आनंदी आहे. आता एक गंमत सांगतो मला.
जेव्हा तुम्ही प्रवेश घेतला पहिलीमध्ये तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर काय होतं? शाळेत आणलेली. मला जायचं नाही. मला जायचं नाही. बरं का की तुम्ही त्यावेळेसची पहिली आयोजित केला पहिल्या वेळेला तुम्ही रडला पण ते दुःखाचे होतं. सेंट ऑफ झाला नाही Send off नाही झालं. त्यावेळेची कारणं वेगळी होती. पहिल्या वेळेला शाळेत या वाटत नव्हतं आणि आता ही शाळा सोडून चालू आहे तर दुःख होतं. बरं का? तर ही प्रत्येकाचीच अवस्था आहे. मी त्या अवस्थेतून गेलोय. मी जिल्हा परिषद शाळेत शिकलो पहिलीला प्रवेश घेतला तेव्हा आई वडील त्या शाळेत लोक होते. फक्त एवढंच फरक होता की आम्हाला ऍडमिशन घ्यायला आमचे आई वडील कधीच आले नाही. आमचे सगळे शिक्षक आम्ही सगळं म्हणजे आमचं जे घर होतं ते शाळेतले शिक्षक राहायचे त्यांनी सांगायचं ते एखाद्या सराला की त्याला ऍडमिशन देऊन टाका संपली हा विषय होता आमचा. तुमच्या काळात थोडं बदल हळूहळू सगळेच बदल होत चालले. काळानुरूप हा बदल आहे तो बदल आपण स्वीकारायचा. तर आज आपल्याला आणखी तिथे खूप दिवसभर कार्यक्रम आहे त्यामुळे इथं जास्त वेळ बोलायचं मी जे काय हा आयोजित केलाय त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. सुरुवात जितकी चांगली झाली आहे शेवट आणखी खूप असा चढता आले घेणार विचार होती गणित असं आहे ठीक आहे. आता आपण तिकडे जाऊ तिकडे पण आपला चर्चा आपण आहेच आहे. तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना तेरे जैसा यार कहाँ ऐसा याराना याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया फलक पे मुझे खाक से उठा के यारा तेरी यारी को मैंने तो खुदा माना करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना कभी दूर तू न जाए तेरे बिना हो जीना वो दिन कभी न आए मेरे दिल की ये दुआ है कभी दूर तू न जाए तेरे बिना हो जीना वो दिन कभी न आए तेरे संग जीना यहाँ तेरे संग मर जाना
दुनिया को दिखा देंगे हम मौत को जीने के अंदाज सिखा देंगे। तुम साथ हो जब अपने दुनिया को दिखा देंगे हम मौत को जीने के अंदाज सिखा देंगे। माना के अंधेरों के गहरे हैं बहुत साए, अरे माना के अंधेरों के गहरे हैं बहुत साए, पर गम है यहाँ किसको आती है तो रात आए। हम रात के सीने में एक शम्मा जला देंगे। तुम साथ हो जब अपने दुनिया को दिखा देंगे हम मौत को जीने के अंदाज सिखा देंगे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः।
Krishna. South. Ready. Roka. पण आपलं तसं नाही झालेलं. आपण 41 वर्षानंतर परत एकदा भेटतोय, कारण आपले ऋणानुबंध तेवढे चांगले आणि पक्के असावे. आता आपण गुरुजनांचा इथे बोलावून सत्कार करणार आहोत. आपण सर्वप्रथम आपले जे गुरुजन दिवंगत झालेले आहेत ते आता आपल्यामध्ये नाही का, परंतु त्यांनी आपल्याला शिकवलेले चांगले धडे दिलेले आहेत आणि ज्याच्या आशीर्वादाने आज आपण या ठिकाणी उभे आहोत. प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी करतं. तशा गुरुजनाच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी ते त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्यामध्ये आपले गुरुजन शिरूकर गुरुजी, शेख गुरुजी, साहेबराव मुटवारकर गुरुजी, पांडे सर, हराळे सर, D.L. पाटील सर, न.ग. कुलकर्णी सर, राजहंस आणि प्रेमचंद तुरकुट बंधू हे दोघेही आपल्या शाळेमध्ये शिक्षकच होते. ते दोघं यांना तसेच वर्ग 10वीमधून सर अनाथाने राहून गेले, जवळचे लोक राहत असतात. ते प्रभाकरराव शेटे सर राहून गेले होते. प्रभाकरराव शेटे सर त्यानंतर 10वी मध्ये जे आपले वर्गमित्र होते त्याच्यासोबत आपण खेळलो, असंच काही निधन झालेलं आहे. त्यामध्ये मीरा कोंडिबा वडकर, कोंडिबा नागोराव भोसले, विठ्ठल दत्तात्रय मोरे शहीद झालेला, सैन्यामध्ये सेवा करत असताना शहीद झालेला दिवळचे छोटूलाल तुबे. त्याचबरोबर वर्ग 10वी ब मध्ये व्यंकटलाल बन्सीलाल वर्मा, बालाजी उर्फ बंडू गावकर, कोराण्याचा पोर ज्याने निघा आणि प्रसिद्ध झाला, महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाला असा आपला वर्गमित्र किशोर शांताराय काळे. त्याचबरोबर अंकुश वाघमारे, बालासाहेब चांदोळे, राजेश्वर वळसे, भगवान कारकर, त्याच्यानंतर आधी या मित्रांना आणि गुरुजींना आपण 2 मिनिट मौन म्हणून श्रद्धांजली अर्पण करू. तर शेरखाने सर या बाबतीमध्ये श्रद्धांजली अर्पण करू. मी एक म्हणलं की साधारण लोकांना याच्या 2 मिनिटची जागा बसायचं. सगळे उभारले. रख रख त्या
रानातून थोडं पुढं जाऊ गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. सुकलेल्या भाकरीला पानसंग खाऊ गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. झालो बरबाद जरी बसला घाव उरी, कलेची आग सार जाळून विजाईना. अडला घास असा काळा वनवास असा, पण ह्यो ध्यास अजून बी माग राहीना. फिरला त्यो वासा घर, फिरलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. रख रख त्या रानातून थोडं पुढं जाऊ गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. आली तरी पडलंस पान, डोळ्यामंदी पाणी तरी गळ्यामंदी गाण. याचा हात पाठीवर सोनियाची खान, शर्मेन नाही कधी झुकली मान. हात पसरून गाड्या सुख येत नाही र, डोळा झाक करून जात नाही रे. नशिबाचं भोग कुणा चुकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. रख रख त्या रानातून थोडं पुढं जाऊ गड्या, पाऊल थकलं नाही गड्या, पाऊल थकलं नाही. झालो बरबाद जरी बसला घाव उरी, कलेची आग सार जाळून विजाईना. अडला घास असा काळा वनवास असा, पण ह्यो ध्यास अजून बी माग राहीना. काही जणांच्या सोबतचे मिस्टर आहेत आपल्या मुलांना घेऊन. तर यामध्ये सर्वात प्रथम उर्मिला रामदास, ज्याचं नाव शाळेमध्ये उर्मिला रामदास होतं, सुनीला कुलकर्णी. तर मुलगा एक मुलगा आहे जो तुला पुष्प देऊन स्वागत करणार. त्यानंतर श्रीला हिला 10वीपर्यंत शिक्षण आता अर्थातच आपल्या शाळेतून घेतलं. त्यानंतर ती गृहिणी पूर्णामुळे हवा तिची शाळेत का. अर्थात तुम्ही ओळखलं असेल आमची आवडती प्रमिला विभूते. मंजुषा राजेंद्र विभूते यांचं शिक्षण झालेलं आहे. 10वीनंतर ITI MRTV CTI इलेक्ट्रॉनिक्समध्ये. त्यांचा व्यवसाय आहे स्वातंत्र्यवीर सावरकर ITI नाशिक येथे वायरमन ट्रेडला निर्देशिका म्हणून त्याचं त्या कार्य. राजेंद्र विभूते हा BE मेकॅनिक झालेला आहे. MIT अहमदाबाद मास्टर इन प्रॉडक्ट डिझाईन पूर्ण करून सध्या तो बँगलोरमध्ये
लग्नानंतर चंचल घनश्याम पवार सध्या गृहिणी आहेत. त्या पतीचं नाव आहे घनश्याम पवार. पतीचा व्यवसाय कॉन्ट्रॅक्टर आहे. त्यांना मुलगा संदीप घनश्याम राठोड हा मुलगा असून ते कॉम्प्युटर आहे. तो PWD गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे. सुनबाई वंदना संदीप पवार कॉम्प्युटर इंजिनियर आहे. यांची नाती आहे श्रीनिका संदीप पवार. दुसरा मुलगा आहे आशिष घनश्याम. जोडी आपल्या वर्गामध्ये होती. तिच्या लग्नानंतरचं नाव आहे श्यामल दिलीपराव दीक्षित. अर्थातच तुकडी मध्ये होती. 10वी नंतरचं शिक्षण नाही घेतले तिने. व्यवसाय पूर्णवेळ गृहिणी. तिचं सध्याचं वास्तव्य इंद्रप्रस्थ कॉलनी बजाजनगर छत्रपती संभाजीनगर. पतीचे नाव दिलीप लक्ष्मीकांत दीक्षित. पतीचा व्यवसाय खाजगी नोकरी. अपत्य एक मुलगा आणि एक मुलगी. मुलांचा व्यवसाय जगदीश दिलीपराव दीक्षित इंजिनियर आहे. सून विनर जगदीश दीक्षित MSc झालेली आहे. नाव सर अँड मिसेस श्री आणि सौ केळकर करत आहे. अशा आपण इथे मंचावर पण पाहूया. तिचं स्वागत करत आहे मिस्टर अँड मिसेस मारुती जोशी. यजमानांना आमंत्रित करते मंचावर. सदाशिवराव कुलकर्णी. तिचा परिचय MBBS होऊन नंतर त्यांनी स्पेशलायझेशन केलेलं आहे. त्यांची पत्नी पण MBBS डॉक्टर आहे स्वाती संजय कुलकर्णी. त्यांचा नातू आहे 5 वर्षाचा स्वराज संजय कुलकर्णी. रचना अखिल रायसोनी MBBS MD सायकॉलॉजी गोल्ड मेडल होल्डर आहे ती. जावई डॉक्टर अखिलजी रायसोनी हैदराबाद येथे आहे. MBBS MD मेडिसिन. PGD FM फॅमिली फिजिशियन आहे ते. प्रॅक्टिसिंग इन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज परभणी. त्यांची नाव चैत्री अकलजी रायसोनी आहे. त्यांचं स्वागत करते संजय अँड मिसेस संजय लांडे. प्रत्येक शिक्षकांनी एकदा तरी म्हटलं असेल चूप असतं बाई चूप असतं बाई. अशी आपली मैत्री वागण्या आणि बोलण्यात दोन्हीमध्ये सुबत्ता आणि श्रीमंती असलेली. कोषाध्यक्ष बघा कोषाध्यक्ष करता आपण मदत मागू शकतो सामाजिक कार्यासाठी. इनर व्हील क्लब बीड. सदस्य आहे गीता परिवार बीड. पतीचे नाव गंगाभीषण मदनलाल करवा. व्यवसाय किराणा व्यापार. अपत्य मुलगी ॲडव्होकेट सो गीता धीरजकुमार तोतला मुंबई. LLB LLM झालेले आहे. जावई ॲडव्होकेट डॉक्टर धीरजकुमार तोतला LLM LLB LLM अँड PhD. यानंतर कल्पना कुरकुट तिचा पहिला मान. अजितराव काळेगोळे 10वी शिक्षण झाले. सध्याच्या गृहिणी कार्य आहे. अक्षय अजितराव काळेगोळे BE ऑटोमोबाईल कंपनी इंजिनियर झालेला आहे. तो टाटा एरोनॉटिक्स हैदराबाद सेवेत आहे. त्याचबरोबर अभय अजित काळेगोळे फार्मशी होऊन वर्किंग सिनियर एक्सपोर्ट लिमिटेड येथे काम करत. भोसले यांनाही मंचावर आमंत्रित करते. त्यांचं लग्नानंतरचे नाव मंदाकिनी मंचतराव भोसले. मुलगा आशिष मंचतराव भोसले IT इंजिनियर आहे. पुण्यामध्ये तो जॉब करतो. अंगणवाडी शिक्षिका कपाटपिंपरी येथे म्हणून कार्यरत आहे. मुलगी रोहिणी गोविंदराव शिंदे. त्यानंतरचे नाव सौ आशा भारत चौधरी. 10वी नंतरचं शिक्षण तिने नाही घेतलं. गृहिणी आहे ती पूर्णवेळ. सध्याचा पत्ता पारिजात कॉलनी अंबाजोगाई. पतीचे नाव भारतराव चौधरी. त्यांचा व्यवसाय बिझनेस आहे त्यांचा स्वतःचा. आपण
अपत्य अधिकारी पदावर काम करते. जावाई IT इंजिनियर पुणे येथे आहे. तिसरी मुलगी स्नेहल मयूर थोरात गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून नाशिक येथे युनिव्हर्सिटीमध्ये काम करते. गोल्ड मेडलिस्ट आहे मुलगी. जावाई बँक ऑफ माणिकचंद पालीवाल शिक्षण 10वी नंतरचे शिक्षण तिने BA B.Ed केलेलं आहे. व्यवसाय बाळकृष्ण बोबडे. मी सोनपेठ येथेच राहतो. माझा कापडाचा व्यवसाय आहे. कापडा मार्केटमध्ये मीना कलेक्शन या नावानं माझं दुकान आहे. माझं 10वी अ या वर्गात 1983-84ला मी होतो. त्यानंतर आणि मी रामेश्वर गल्ली सोनपेठ येथे राहतो. माझ्या मीना ज्ञानेश्वर बोबडे पत्नीचा व्यवसाय म्हणजे गृहिणी आहे. आणि माझ्या या वर्गात शिकत आहे. हे 5 मिनिटे मी याच्या विनंती करतो की त्यांनी ज्ञानेश्वर बोबडे मुलीचं नाव वैष्णवी विशाल भिंगे असून मुलीचं शिक्षण निफांश झालं. जावई विशाल विश्वनाथ भिंगे हे नाव देतो आपण. जावयाचं शिक्षण BA. एक मुलगा आणि 2 मुली आहे. मुलाचे नाव ॲडव्होकेट मनोज निवृत्ती होते. मुलाचे शिक्षण BSc LLB. सुनाचे नाव सौ रुपाली मनोज बोबडे गृहिणी आहे ती. नात गाडगी. मुलीचे नाव मयुरी रोहित दुर्गे. मुलीचे शिक्षण BE. जावई मंगल कार्यालय त्यांचंच आहे. कार्यालयाचे ते मालक आहेत. पत्नीचे नाव सुनीता अरुण रत्न पारखे. 2 मुली आहेत. थोरली मुलगी वैभवी अरुण रत्न पारखे शिक्षण BHMS लातूर येथे 2ऱ्या वर्षात ते शिकत आहेत. धाकटी मुलगी धनश्री अरुण रत्न पारखे या BHMS नांदेड 1म वर्ष शिक्षण घेत आहे. उत्तमराव लांडे यांचा परिचय. गणेश उत्तमराव लांडे व्यवसाय गीतांजली जनरल स्टोअर सोनपेठ. पत्नीचे नाव वृंदावनी गणेशराव लांडे. शिक्षण पत्नीचं 10वी पर्यंत. अपत्य 1 मुलगी आणि 3 मुले. मुलगी सौ गंगासागर अरुण मस्के शिक्षण 10वी झालेले आहे. मुलगा राहुल गणेशराव लांडे शिक्षण 12वी. मुलाचा व्यवसाय व्यापार महादेव गणेशराव लांडे शिक्षण BA. व्यवसाय गीतांजली लेडीज एम्पोरियम बालाजी मंदिर कॉम्प्लेक्स सोनपेठ. तर यांना त्यांच्या सुविद्य पत्नी सौ प्राजक्ता प्रमोद गवळसकर यांना मी मंचावर आमंत्रित करते. त्यांचा परिचय देण्याचं सौभाग्य मला लाभते. त्यांचं शिक्षण अर्थात सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा झालेलं आहे. व्यवसाय PUG ज्वेलर्स. सगळ्या मुलींनी लक्षात ठेवा दुकानाचे मालक आहे. गोल्डमॅन ज्याला म्हटलं जातं. PUG ज्वेलर्सच्या माध्यमातून सोनपेठ शहरात स्टोरेज आहे. जेव्हा चांदीचे दुकानदार आणि कपड्याचे दुकानदार आहेत. जाताना लक्षात ठेवा. यानंतर मी मंचावर आमंत्रित करते राजेश्वर सीताराम खेडकर यांना. त्यांच्या पत्नी सौ संगीता राजेश्वर खेडकर यांना आपण मी मंचावर आमंत्रित करते. त्यांचा परिचय द्यायला मला अर्थातच आवडेल. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सोनपेठ येथे ते सेवारत आहेत. आणि मी त्याच्यात थोडेसे ॲडिशन टाकते की आपल्या कार्यक्रमाचं बहुतांशी संयोजन त्यांनीच केलेलं आहे राजेश्वर खेडकर यांनी. त्याच्यामुळे आपण सर्वजण त्यांचे ऋणी आहोत. संस्थापक अध्यक्ष ग्रंथवाचन चळवळ सोनपेठ. ग्रंथवाचन चळवळीच्या माध्यमातून परभणी जिल्हा तसेच महाराष्ट्रातील अनेक शाळांना आणि लोकसहभागात रिपोर्टर म्हणून काम करतात. म्हणजे आपली बातमी नक्की आहे.
शिक्षण D.Ed, B.A. B.Ed, जिल्हा प्रशाला सोनपेठ येथे कार्यरत. शिक्षकपदी नोकरी त्यांनी 2022 साली ते सेवानिवृत्त झाले. जन्मगाव लासीना, तालुका सोनपेठ. सध्याचा पत्ता विटा, रामराव रोडे. व्यवसाय शेती. माजी सरपंच. अपत्य एक मुलगा एक मुलगी. मुलीचं नाव वैष्णवी मारुती जोशी. शिक्षण BE. वकील इन्फोसिसमध्ये काम करते. मुलाचं नाव अरोरा दीपक लांडे. 2 मुली. मोठा मुलगा अभिजित MD/MS शिक्षण चालू आहे. लहाना कौशल BE. संध्या संजयराव लांडे. मुले 2 मुली. संजयराव लांडे M.Com झालेला आहे. समृद्ध संजयराव लांडे M.Com झालेला आहे. मुलीचे नाव सर्व वाचायला छान वाटलं. पहिल्यांदाच मी ते आईचं नाव लिहिले. कृष्णा पार्वती आंबेराव सुंदर. पार्वती मॅचिंग सेंटर सोनपेठ. पंडित विश्वनाथराव कदम. शेती. व्यवसाय शेती आहे त्यांचा. चेअरमन जिल्हा मातोश्री पाणी वापर संस्था माजलगाव पाटबंधारे विभाग. पत्नीचे नाव सौ संगीता पंडितराव कदम. गृहिणी आहेत त्या. माननीय जिल्हा बेड. अपत्य 2 मुले 1 मुलगी. श्रीनिवास पंडितराव कदम. MSc केमिस्ट्री. शिक्षण BA. सध्याचे वास्तव्याचे ठिकाण वाडी पिंपळगाव. व्यवसाय शेती. सरपंच. शेतकरी प्रश्नावर शेतकरी संघटनेत काम. BE इलेक्ट्रिक अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगमध्ये झालेले. मुलाचा व्यवसाय रिलायन्स इंडस्ट्री. सविता परळकर. शिक्षण MA. शिक्षण घेते. शेटे. 10वी तुकडी 2. 10वी नंतरचे शिक्षण डिप्लोमा इन कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी. व्यवसाय प्लंबिंग अँड सॅनिटरी. सध्याचा वास्तव्याचा पत्ता देशमुख गल्ली सोनपेठ. पत्नीचे नाव सौ अर्चना अनिल शेटे. पत्नीचा व्यवसाय गीतांजली लेडीज एम्पोरियम. अपत्य मुलगा 1 मुलगी 1. मुलीचे नाव गीतांजली अर्चना अनिल शेटे. शिक्षण DTL डिप्लोमा इन टॅक्सेशन लॉ. मुलाचे नाव अर्जुन अर्चना अनिल शेटे. यांना आमंत्रित करते. त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जाईल. धन्यवाद. चांदवडे राहणार खटमकडगाव कोल्हापूर. माझे वडिलांचे बरेच सोबतीचे शिक्षक वृंद आहेत आणि मी शेती करतो. सर्वांनी प्रत्येकाचा व्यवसाय सांगितला पण शेती हा सगळ्यांनाच पोट भरण्याचा एक व्यवसाय आहे असं मी शेती करून सगळ्यांनाच. आणि माझी पत्नी मीरा अशोक चांदवडे. अन्याचं ऑपरेशन झालं म्हणून संभाजीनगरला आणले. धन्यवाद. धन्यवाद अशोक. त्यानंतर संभाजी लक्ष्मणराव मावळे सपत्नीक आलेले आहे. श्री यानंतर मदन चव्हाण वगैरे चांगले कबड्डी खेळायचे. शिक्षण मागण्यात शेतकरी आहे त्याने आपला सन्मान स्वीकारावा. यानंतर वसंत राठोड यानंतर आपला संदर्भात त्यांनी मंचावर यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. मोजक्या शब्दामध्ये आम्हाला ऐकायला आवडेल तुमच्या भावना तुम्ही कशा व्यक्त करता. आजचा कार्यक्रम आता सगळं बघायचं तर बोलून टाकलंय सगळं आपल्या सुमेधान खेळकर. आता माझा परिचय फक्त मी देते. मी
मंदा शंकरराव वालेकर असं माझं लग्नाच्या अगोदरचं नाव आहे. आणि लग्नाच्या नंतर मंदाकिनी मंचकराव भोसले. मी एक अंगणवाडीवर आहे शिक्षिका म्हणून. मला एक मुलगा एक मुलगी. मुलगा माझा इंजिनियर आहे पुण्याला आणि सुनबाई पण इंजिनियर आहे आणि मुलगी एका मठ्यात असते बहिणी शिंदे. शिक्षण BA पूर्ण झालेलं आहे तिचं पण आणि ती सध्या योगा टीचर आहे. आता बोलण्यासारखं सगळं आहे. मी एवढं म्हणून जाता जाता की आज आहे आपलं गेट टुगेदर. आपल्या समोर बसले त्यांच्या ज्ञानाची जरुरी बदल. आज आहे आपलं गेट टुगेदर. गुरुजन मायबाप बसलेत आपल्या समोर. त्यांच्या ज्ञानाची करुणी कदर. हात जोडून त्यांना प्रणाम सादर. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. नमस्कार करून आज गेट टुगेदरचा कार्यक्रम आपण या सभागृहामध्ये साजरा केलेला आहे. बऱ्याच दिवसांनी सगळेजण आपण एकमेकांना विसरून गेलेलो होतो. कारण संसार हा असाच असतो की माणूस ज्यावेळेस कमवण्याच्या मागे किंवा संसाराच्या मागे लागल्याच्या नंतर आपण कुठेही सगळ्या ओळखी हे सगळं विसरून जातो. तसेच आपली मैत्री, आपली 10वी वर्गाची मैत्री आज आपण सगळेजण एकत्रित आल्यामुळं एकमेकांच्या भेटीगाठी झाल्या. आपण एकमेकांना भेटलो. जे चेहरे आपल्याला वेगळे दिसत होते लहानपणी ते आता नवीन चेहरे आपल्याला पाहायला भेटले. कारण जो काही बदल झाला तो आज आपल्याला या गेट टुगेदरमधूनच तो मिळालेला आहे. आणि सगळ्यांच्या परत आपल्या एक नवीन आठवणी, नवीन ओळखी आणि माझ्या गुरुजनांचा एक आदर. आणि आज माझ्या गुरुजनांना मी पाहून माझं इतकं मन भरून आलेलं आहे की ज्यावेळेस वर्गात आपण गुरुजनांना आपण पाहत होतो, शिकवत होते आणि त्यावेळेस आपण त्यांच्याकडून जे काही ज्ञान घेतले ते आज त्या ज्ञानाच्या मार्गातून आज आपण सगळे इथं उभे आहोत. इतकंच मला बोलणं आहे. आणि माझ्या सर्व मैत्रिणींना आणि सर्व मित्रवर्गांना माझ्या खूप खूप धन्यवाद. आपल्याला आनंद वाटतोय की माझ्या गुरुजनांनी जे ज्ञानाचं आणि शिक्षणाचं बीज पेरलं होतं त्याचा निश्चितपणे माझ्या मते तरी वटवृक्ष झाला आहे. कारण शाळेमध्ये जे स्टेजवर मंचावर बोलण्याची मला सवय होती ते SB सारख्या औरंगाबादच्या कॉलेजमध्ये पण मला उपयोगी आहे. आणि मी नंतर महाविद्यालयात मी एक अशी मुलगी होते की जी 5 वर्ष फक्त मुलीमधून प्रतिनिधित्व करत होती डिबेटसाठी आणि वादविवाद स्पर्धेसाठी. मी असंख्य वादविवाद स्पर्धा केल्या आणि मला त्यासाठी माझ्या गुरुजनांचं ऋण नेहमीच लक्षात राहिलं आणि व्यक्त करावं असं वाटलं की जे शाळेमध्ये पेरल्या जातं तेच पुढे उपयोगात येतं. आणि आपला ऋण याचा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होईलच. पण मी माझ्या वतीने म्हणते की आपल्या वर्गमित्रांनी बघा माझ्या दृष्टीनं वर्गबंधूपेक्षा वर्गमित्र हा शब्द मला जास्त भावतो. कारण आजकाल कोणत्याही नात्यापेक्षा मित्र हा खूप चांगला नातं असतं. कारण मित्राचं नातं मित्र असेल किंवा मैत्रिणी असेल आपण जो फ्रेंड म्हणतो फ्रेंड इन नीड, फ्रेंड इन नीड, जे संकटकाळी आपल्या मदत करतो तोच मित्र अशी त्याची संकल्पना आहे. त्या दृष्टीने मित्र हा शब्द मला जास्ती भावतो. त्यामुळं कोणाला काय वाटेल याच्यापेक्षा मला काय वाटेल त्याला जास्त मी महत्त्व देते. आणि त्यामुळेच मी वर्ग मित्र मैत्रिणी हा शब्द प्रयोग करेन. माझ्या वर्ग मैत्रिणींनी त्यापेक्षा जास्त माझ्या वर्गमित्रांनी जे आपला स्नेह संमेलन किंवा मेळावा घडवून आणण्यासाठी मनापासून प्रयत्न केले. कारण आपण तर सगळ्या कारजाने कांदपुडी होतो आणि माहेरी आल्यासारखं आपण फक्त कार्यक्रमाच्या दिवशी आलो आहे. आपण काहीही तयारीसाठी आपला हातभार लागलेला नाही आहे याची जाणीव आपल्या प्रत्येकीला आहे. पण आपल्या वर्गमित्रांनी त्यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम आयोजित केला आणि छान पद्धतीने संपन्न होत आहे. त्यासाठी मी माझे सर्व वर्ग
आठवणींना उजाळा दिला आणि त्यामुळं आम्ही काही क्षण का होईना आमचं बाळपण जगू शकलो. तुम्ही बघितलं असेल की शाळेमध्ये गेल्यानंतर सगळ्याजणी किती आनंदात होत्या. आम्ही तो खो खो वगैरे खेळ पण खेळलो. परत एकदा लहान झाल्यासारखं वाटलं, कारण प्रत्येक माणसामध्ये एक बालपणची